भोंदू अशोक खराच्या नाशिकमधील ओकस कार्यालयावर ईडीनं छापा टाकलाय। महत्त्वाची कागदपत्र तपासण्याचं काम ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे। याच कार्यालयात खरातनं जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार झाले होते। तसंच अनेक महिलांवर याच कार्यालयात अत्याचार आणि भोंदूगिरी केल्याचे आरोप खरात। कच्च्या नोंदणी व्यवहारातून भोंदू खराचे बेनामी व्यवहार उघड झालेले आहेत। ईडी आणि आयकर विभागाच्या धाडीत 10 कोटींच्या प्रॉपर्टीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्र जप्त झाली आहेत। फसवणूक आणि खंडणीतून मिळवलेला पैसा जमिनीमध्ये गुंतवल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। 500 रुपयांच्या स्टॅम्पवर कच्चे व्यवहार नोंदणी न करता मालमत्ता स्वतःच्या नावावर घेतल्याचे धक्कादायक पुरावेत। शेल कंपन्या, बनावट व्यवहार आणि नोंद न केलेल्या उत्पन्नाचे धागेदोरे, बँक खातं, सीडीआर आणि आयकर रिटर्नची छाननी सुरू। तपासाचा फास आवळत चालला असून मनी लॉन्ड्रिंगचे आणखी गुन्हे सुद्धा दाखल होण्याची शक्यता आहे। भोंदू अशोक खराच्या आर्थिक व्यवहारात 7149 असा एक पॅटर्न समोर येतोय। राहता इथल्या समता पतसंस्थेत 57 जणांच्या नावावर तब्बल 100 बनावट खाती उघडल्याची धक्कादायक माहिती आहे। अनेक खात्यांमध्ये 71 लाख आणि 49 लाखांच्या ठराविक रकमा वारंवार जमा आणि काढल्याचा संशय आहे। विशेष म्हणजे बहुतांश खाती कोविड काळात प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेलाच उघडण्यात आल्याचं समोर आलंय। सर्व खात्यांमध्ये अशोक खराचंच नाव नॉमिनी म्हणून नोंदवण्यात आले। व्यवहारामागे ठराविक अंकांचा वापर आहे की काळा पैसा लपवण्याचा फॉर्म्युला आहे? आता पोलीस तपासात 71-49 पॅटर्न मागचं खरं गोड उघडणार का याकडे लक्ष लागतं। किरण ढासणे आपल्याला अधिक माहिती देत आहेत नाशिकहून। किरण, काय आहे 71-49 पॅटर्न? प्रसन्न सर, ज्या पद्धतीनं समता जी पतसंस्था आहे तर राहत्या तालुक्यातली, त्या ठिकाणी अशोक खरातनं 100हून अधिक खाती उघडलेली आहेत आणि या खात्यांमध्ये ज्या वेळेला जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्याची जी माहिती समोर आलेली आहे त्यामध्ये 71 लाख आणि 49 लाख अशाच स्वरूपाचे जे ट्रान्झॅक्शन आहे ते त्यामध्ये झालेले आहेत। म्हणजे रकमा काढताना सुद्धा त्याच रकमेच्या काढायच्या आणि टाकताना सुद्धा त्याच रकमा टाकायच्या, अशा स्वरूपाचा तो एकूण फॉर्म्युला आहे। विशेष म्हणजे ही खाती ओपन करत असताना, खुली केली जात असताना ती कोविड काळामध्ये केली गेलेली आहेत आणि 21 हीच तारीख या सगळ्या अकाउंटसाठीची ओपन करण्यासाठीची आहे। त्यामुळे हा अंकशास्त्राचा जो काही पॅटर्न आहे तो एकूण खरातनं अवलंबल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं। त्यामागचं नेमकं काय कारण होतं हे तपासात समोर येईलच। मात्र सद्यस्थितीमध्ये ज्या पद्धतीने तपास केला जातोय त्या तपासामध्ये ही बाब समोर आलेली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे ही सर्व जी खाती आहेत ती वेगवेगळ्या नावानं असताना यामध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्येक खात्याला अशोक खरात याचाच मोबाईल नंबर लिंक आहे आणि इतकंच काय तर तो नॉमिनी म्हणजेच वारसदार देखील त्या खात्यांचा आहे आणि या सगळ्या काळामध्ये त्यानं कोट्यवधी रुपयांचे व्यवहार त्या ठिकाणी केलेले आहेत आणि त्याचा जो एकूण हा फॉर्म्युला आहे त्यामागचं नेमकं काय कारण होतं याचं गूढ येत्या काळामध्ये या पोलीस तपासात आणि एसआयटीच्या माध्यमातून जो तपास केला जातोय त्यातून समोर येणं अपेक्षित आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।